आधी मित्र असणारे राजू शेट्टी आणि भाजपमध्ये आता तेवढी मैत्री राहिलेली नाही। राजू शेट्टी हे स्वार्थी नेते आहेत अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। ते आज पुणे दौऱ्यावर आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहतांनी। पुणे आणि बारामतीच्या भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि आपल्या सोबत या मतदारसंघाची खास करून बारामतीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते चंद्रकांत पाटील सर आहेत। सर, सातत्याने तुम्ही सांगताय की यावेळी तुम्ही 43 किंवा 45 जागा जिंकणार आहात। 48 पूर्ण 48 जागा जिंकणार, एक जागा हरणार नाही। काय शरद पवारांनीच असं म्हटलं की 48 जिंका। युतीची ज्यावेळेला घोषणा झाली त्यावेळेला आमचे अमितभाई शाह असं म्हणाले युती झाली आता 45 येतील। मग त्यावर पवारसाहेब म्हणाले की नाही 45 नाही, ते चुकून म्हणाले, त्यांना 48 म्हणाले। आता पवारांचं ऐकायला पाहिजे ना मला। सर, काय एकंदरीत असं वाटतं तुम्हाला की इतकं वातावरण जे आहे ते फिरलेलं, ह्याच्या पाठीमागं शरद पवारांनी जी माघार घेतली, काल त्याचा मोदींनी उल्लेख केला की स्वतः त्यांना हवेचा रोग कळाल्याशिवाय ग्रह कलर, तुम्हाला तसंच वाटतं हेच कारण आहे? हेच कारण आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्सच गेला। उमेदवारच त्यामुळे कोणी हो म्हणे ना। आता 7 सिटिंग खासदार तो म्हणाले मी काय लढणार नाही, अशोक चव्हाण म्हणाले मी काय लढणार नाही, बायको लढत होते, बायको तयारच नाही म्हणून ते लढले। त्यामुळे फारुख अब्दुल्लांचा मुलगा अब्दुल ओमर 1 वर्षापूर्वी म्हणाला 2024 की 19च्या निवडणुकीला आराम करा, 24ला एनर्जी सेव्ह करा। तर ते त्यांच्यापैकी खूप जणांनी ऐकलं, त्यामुळे प्रॉब्लेम नाही। सर, पण असं म्हटलं जाते की वंचित आघाडी असेल ती पण तुम्हाला मदत करते आहे छोट्या पद्धतीनं, आणि सुशीलकुमार शिंदेच्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर आहेत किंवा या ठिकाणी तुम्ही मदत करताय, यात किती तथ्य आहे? जे मदत करतायत ते ओपनली मदत करतायत, महाआघाडी आहेत, आणि जे छुपे मदत करतायत त्यांना ओपनली मदत करता येत नाही म्हणून करतायत। आता त्यातले ओपनली करणारे ओपन आहेत, छुपे कोण हे मी सांगणार कसं? यानंतर बघूया, पुण्यामधून भाजपनं गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे। त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। गिरीश बापटांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं आणि उमेदवारी अर्ज भरला। यावेळी चंद्रकांत पाटील, नीलम गोरे हे युतीचे नेते उपस्थित होते। आता नेतृत्वाची, पक्षाची आणि तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे की मी लोकसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करावं। तो आशीर्वाद घेण्याकरता आता आलो आणि माझ्या तमाम माता, भगिनी, बांधव, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते सगळ्यांना अभिवादन करतो। 23 तारखेपर्यंत आपली लढाई चालणार आहे। गहाळ राहायचं नाही, घरोघरी जायचं, मोदीजींचं, फडणवीसांचं काम, या जनतेत केलेला विकास सांगायचा, आणि 23 तारखेनंतर पुढच्या 23 तारखेला विजय उत्सव साजरा करण्याकरता आपण सगळ्यांनी यावं हे निमंत्रण देतो।